म्हणजे प्रशासक राज असायला हवं असं म्हणणारा सुद्धा एक समाजामधल्या लोकांचा गट आहे. आणि त्यांचं साधं मुद्दा आहे की प्रशासक हा आयुक्त आहे, जो एक अत्यंत अवघड परीक्षा देऊन त्या शहराचा कारभार चालवायला आलेला आहे, नॉलेजेबल पर्सन आहे. तो शहराच्या कारभाराला एक स्थिरता देतो आणि तीच व्यक्ती सगळे अधिकार घेत असल्यामुळे अधिकार पटकन घेऊन होतात, त्याच्यामध्ये खूप विलंब होत नाही, असं प्रशासक राज च्या फेवरमध्ये असणाऱ्या लोकांचं मत होतं. अर्थात मला तसं वाटत नाही, कारण पूर्ण लोकशाहीचं प्रिन्सिपलच जे आहे, तत्वच जे आहे, तेच इथे कुठेतरी कॉम्प्रोमाइज होताना दिसतं की एकच कोणीतरी प्रशासक राज त्या शहराची पूर्ण नाडी ओळखून तो शहराचा कारभार चालवायचा, हे अतिशय आव्हानात्मक आहे. आणि लोकांचे प्रतिनिधी तिथे पाहिजेत ना, हा एक भाग त्यातला. दुसरं, अनेक प्रशासकांनी सुद्धा हे मान्य केलंय आणि अनेक नागरिकांनी सुद्धा हे मान्य केलंय, परत तेच की माझ्या घराच्या लेनमध्ये गटार तुंबलंय, ही तक्रार घेऊन मी नगरसेवकांकडे मी आयुक्तांकडे नाही जाऊ शकत, ते अत्यंत अवघड आहे. पण मी नगरसेवकाकडे जाऊ शकते की हे दुरुस्त करून द्या, इथे पाईपलाईन फुटली. ही जे छोट्या छोट्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी आहेत, त्या घेऊन मी प्रशासकांकडे जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. मग ते डिले तरी होतं, त्याच्यात अमाप रिसोर्सेसचं नुकसान तरी होतं, ते त्यांच्या फ्रंटवरती कंप्लेंट करून तिथे माणूस येईपर्यंत वेळही जातो. सो त्याच्यात ऑपरेशनल पण गोष्टी आहेत आणि तत्वाच्या पण गोष्टी आहेत की नगरसेवक का पाहिजेत, तर नगरसेवक समाजाचा आरसा म्हणून तिथे काम करतात, ते लोकांनी निवडून दिलेले आहेत. आणि एखादं वर्ष काही अडचण आली म्हणून प्रशासकांनी कारभार चालवणं समजू शकते, पण 4-4, 5-5 वर्ष पालिकांमध्ये लोकांनी निवडलेली, लोकांच्या ॲस्पिरेशन्सच जिथे पोहोचवल्या जात नसतील, तर ते शहर कशा पद्धतीने उभं करणार. स्पेशली आम्ही काही आयुक्तांशी बोलत होतो ज्यांनी कोरोना काळात ते आयुक्त होते, तर ती लोक वैतागली होती, कारण ते 24 तास ओव्हरवर्क्ड होते. 24 तास लोक त्यांना फोन करायची, विविध गोष्टींची डिमांड्स करायची, आणि तेव्हा ते म्हणायचे की आम्ही तुमचे नगरसेवक नाही होत. मग नगरसेवक नाही तुम्ही, प्रशासक, मग नागरिकांनी जायचं कुठे? आणि मग आपल्याला दिसतंय की या 4 वर्षात काय झालंय शहराचं. आणि आय एम शुअर की महाराष्ट्रातल्याही अनेक महापालिकांमध्ये थोड्याफार फरकाने हेच चित्र आहे की प्रशासक एका केबिनमध्ये बसून शहर चालवतात आणि रस्त्यावरती काय चाललंय ह्याचा अंदाज घेणं त्यांना अशक्य आहे. पण शहर तर चालतं आणि मग त्याच्यात काही गोष्टी सुटतात, काही गोष्टी राहतात. सो प्रशासक राज नक्कीच नसायला पाहिजे आणि तातडीने लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांनी येऊनच महापालिका चालवायला पाहिजे. या सर्व याच्यामध्ये एक पॉलिसी रिसर्चर म्हणून तुम्हाला कोणती गोष्ट बदलायला आवडेल महापालिका कारभारामध्ये? जर बदल करायचा असेल, तुम्ही बदल करण्यासाठी जर तुम्हाला संधी मिळाली, तर काय आवडेल बदल करायला? मला 3 प्रकारचे बदल महापालिकांनी त्यांच्या कारभारात करावेत असं अगदी प्रकर्षाने वाटतं. एक म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं तज्ज्ञांबरोबर काम करणं. तज्ज्ञ आणि पालिका हे एकमेकांच्या विरोधात नाही आहेत. तज्ज्ञांनाही असं वाटतं की शहराने सुधारावं, तुम्हालाही असं वाटतं कारण तुम्ही शहर चालवता. एकत्र काम केलं तर खूप फरक पडेल. सो सगळ्यात पहिले म्हणजे मी समजा महापालिकेमध्ये चालवायला घेतलं तर मला असं वाटतं की ट्रॅफिकच्या विषयातले तज्ज्ञ, पब्लिक हेल्थच्या विषयातले तज्ज्ञ, शिक्षणातले तज्ज्ञ, ह्यांना मी बरोबर घेऊन काम करेन. हा सगळ्यात महत्त्वाचा बदल मला करावा असं वाटतो. दुसरं, माहिती शक्य तितक्या प्रमाणामध्ये पारदर्शकता आणून बजेट, टेंडर्स, वेगळे वेगळे अहवाल, एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट, जितक्या प्रकारची माहिती मला नागरिकांना खुली करता येईल ती महापालिकांनी नक्की करावी, कारण त्यांनी सुद्धा त्यांच्या कारभारामध्ये लक्षणीय फरक पडेल असं मला वाटतं. आणि तिसरं, मी म्हटलं तसं आर्थिक सक्षमीकरण. पालिकांनी जर हा विचार केला की आपण कशा प्रकारे जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, तर त्यांच्या शहर चालवण्याच्या दृष्टिकोनात पण प्रचंड फरक पडेल. सो हे 3 महत्त्वाचे बदल आहेत की मला असं वाटतं की पालिकांनी जर ते केले तर काहीतरी लक्षणीय फरक शहरांच्या कारभारामध्ये पडू शकतो.